गुड मॉर्निंग. प्रतीक शहाळेंच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे गावी. आता वाजले 12:30. गुड मॉर्निंग नाही न, गुड आफ्टरनूनच झालेली आहे. तर चला, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि कसे आहेत, बरे आहेत का? आणि बघूया, आता चाललोय आता गावी. झाले दोघांची तयारी, निघालो आता इकडून, आता ब्लॉग वगैरे करून. तर चला, भेटू गावी. हे बघा मित्रांनो, आणि त्या दिवशी माझी पर्स घेतली, बघा कशी दिसते, छान वाटते ना, बघा मस्त मस्त. आणि आज दिवाबत्ती केलीच नाही, बाहेर जायचं ते दिवा चालू असतो त्याच्यामुळे नाही केले. तर देवाला नमस्कार करते. सुखरूप जाऊ दे, सुखरूप येऊ दे देवा. हे बघा, थोडे फुलं पण घेऊ आपण तिथे गणपती बाप्पाला वावायला. तर एक बंच काढून घेते, हाच बंच घेते, खाली नाही पडला पाहिजे. काढले, आपली सीजर थोडीशी हे झाले. तर आपण निघालोय आता. हे बघा, इकडे कोटनाक्यावर आलोय, राघोजी भांगरे चौक. हे बघा, आज काय आहे हो, काहीतरी आहे आज राघोजी भांगरे चौकामध्ये. आमचे जे आदिवासी समाजाचं परिवर्तन म्हणजे दुसऱ्या याच्यात म्हणजे प्रवेश करतात, परिवर्तन नाही म्हणू शकत मी त्याला, धर्म स्वीकारणं म्हणेन, बरोबर ना, भरपूर चाललंय. तर याच्यावर कुठं ना कुठं आला बसला पाहिजे. काही लोकांना सुचत नाही, म्हणजे काय सुचलंय काही कळत नाही, की आपला धर्म टाकून दुसऱ्या धर्माला जायचं. एवढा आपला धर्म एवढा सुंदर आहे की आपल्याला सगळ्या सुखसुविधा भेटतात, आणि 5 न 10 किलोच्या राशनच्या मागे हे लोक 5-10 हजाराच्या मागे धावत जातात तिकडे, आणि पैसा पण घेतात हे लोक. असं नाही काही एकच याच्यावर राहतात, कुठं ना कुठं याचा थोडासा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. एक ते पैसा तरी बंद केला पाहिजे यांचा, आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं? सब बंद केला पाहिजे. मला वाटतं हे जे ख्रिश्चन धर्म स्वीकारतात यांचा पैसा बंद केला पाहिजे, कारण ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर ते आपल्या धर्माच्या राहतच नाही आहेत, त्याच्यामुळे यांना पैसा देण्याचं काहीच काम नाही असं मला तरी वाटते. हे बघा, आपण मागच्या वेळेला आपण इकडेशी जेवण केलं होतं त्याच ओयलामध्ये थांबलो. इकडे इकडे बघा, गाई बघा किती आहेत, आणि ते एक छोटं वासरू बघा कसं दूध पिते. तिथे पाण्याची थोडीशी पिण्याची सोय आहे त्यांना, तर पाणी पियायला आले होते ते. आणि सगळे एक कलरचे सगळे दिसतात. तर हे बघा, आम्ही इकडे आलोय आज, खूपच उशीर झाला. तर आपण जेवण आणलं होतं, हिला हे करून ठेवा का. गावाला आहे का रे? इथे नाही का मी तुम्हाला सांगितलं ते तिथे ऊसाचं येते, ते सगळं घ्या इकडे. तर आपण जास्त काही नाही आणलंय, इडली बनवून आणले, आणि कुकूला तर कुकूचा खाना तिकडे ठेवला. ऐक, आणलाय तिचा पण खाना आणलाय, ते सांडलंय हो, खाली पण सांडला दिले. हा थांबा जरा, सांडला म्हणजे आता ते पडला वरून ते. हा, कमी नाही, जोरात लागला, एवढा जोरात लागला ना माझ्या. स्पून कुठे आहेत, स्पून कुठे आहेत? त्याच्यात आले वाटतं. घ्या आता.
रस्सा रस्सा टाकायचा. हिला धरून हे करा का, आता पडून कुत्रे पण आलेत. तर हे बघा, इडली सांबार असा आणला होता. पण नाश्ता वगैरे म्हणजे जेवणच झालं ते, नाश्ता तर नाही म्हणू शकत. तर निघालो आता तिकडनं. आता किती वाजतील काय माहिती, टाइमपासच करत निघालो आज. आ आज जाण्याची काय, आज जाण्याची येण्याची काही घाईच केली नाही. जसं जमल तसं चाललोय. 4 वाजले म्हणजे आपल्याला तरी पण 5-5:30 वाजतील का. समोर तिकडे टेम्पो मध्ये बैल आहे. हे बघा, कुकू एकटे आले. आणि इकडे बघा, इकडे 2 आहेत, तिकडे 3 आहेत. एवढी कुकूनी गोळा केल्यात कुत्रे. तिला सोडावं जरा, इथे सोडा. बघा, तिकडे जाऊ नको. हे बघा, तिकडे जाऊ नको. चप्पल नाही घातलेली. ते बघा, इकडे बघ. हे बघा, तिकडे जाऊ नको. हे बघा,
घ्या ग आमच्या पण कुकूला घ्या खेळायला. या 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 ये जरा खेळायला घ्यायला पण. कुकू जाते खेळायला. कुकू त्यांना बोलव त्यांना. तिकडे तिकडे पप्पा नाही ग. ये बघा कुकू पप्पा जवळ घेऊन आली पकडायला. बस इथे बस इथे. हे बघ. तर हे बघा तिला मी फुलं खुडायला लावलेत. आबोलीची फुलं शेंडावल्यात त्या फुलून. गजर मालतेस की नाही. डायरेक्ट फुलायला लागल्या इथेच येऊन. तर हे बघा किती भारी फुलं फुललेत. तर मस्त गजऱ्याची भेटतील आता. आणि पहिलं आम्हाला फुलं आबोलीची तर द्या सोडून आम्ही शेतामध्ये ते रेंगा असं का म्हणजे त्याला काय काय बोलतात ना त्याला. ती निळी निळी फुलं ती ते अशी शेतामध्ये काटे काटे असतात त्याला. त्याची पण फुलं आम्ही खुडून गजरे करून मारलेत. म्हणजे एवढा शॉक होता गजऱ्यात. नाही टगराच्या का नाही सोडल्या का काहीच नाही. आणि जंगलात कुडी जी असते ना कुडी त्याची पण फुलं खुडून मारलेत. हे हिबिस्कस किती भारी आहे लाल 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 लाल. हे बघा मित्रांनो रेठे असतात ना रेठे. तर पिकल्यानंतर ब्राऊन कलरचे होतात पण आता सध्या हिरवे आहेत ते बघा. जवळ दाखवते तुम्हाला. हे बघा हे रेठे आहेत. भरपूर वाजले आहे बघा तिकडे तिकडे. हे बघा कुडूसला येऊन पोचलोय आता. साहेब गेलेत भाजी आणायला आणि इकडे गाडी लावून दिली पार्किंगमध्ये. एक थोडंसं ग्राउंड आहे तर इथे सगळ्यांच्या गाड्या वगैरे लागलेल्या असतात. तर आपण पण आणून लावले इकडे. कुकून मी दोघीजणी थांबलो आहे. कुकून मी दोघीजणी थांबलो इथे मस्त की बसले. साहेब गेलेत भाजी आणायला. तर मिरची कोथिंबीर वगैरे काय काय आणायचं आहे आणि थोडंसं नॉनव्हेज आणायचं आहे. तर आपण नॉनव्हेज तर खातोच. तर आता कुकूसाठी पण लागतं तसं खाणं आणलं आहे तिचं. लिक्विड फॉर्ममध्ये वाटतं ते पण आणलं आहे. आणि दुसरं म्हणजे हे पण आणलं आहे पॅकेट पण आणले तिचं समजा. आणि दुसरं काय ते दाणे पण आणले असे आणले त्याचे. तर तिचं खाण्याचं काही टेन्शन नाही. आणि इकडे आपण गावाला आले की दुसरे पण डॉगे येतात ना गेल्यानंतर ते पण खायला बघतात. तर त्यांच्यासाठी आणावंच लागतं. जरी मला जरी किती जरी त्रास झाला तरी. तर हे बघा आता पोहोचलो आहे आपण गावाला इकडे. मग असे कुडूसला होतो भाजी घ्यायला. साहेबांना थांबले आम्ही तिथे कुडूसलाच. तर बघा एवढा टाईम झाला येता येता. तर चला आपण जाऊ. आधी सामान काढून ना ठेवून देऊ. भाजी आणली ती पहिला नेऊन ठेवते. सगळं मसाल्याचे डबे हे ते सगळं पाडून ठेवलं इकडे उंदराने. इकडे आपण चला पहिल्यांदा भाजी पहिला फ्रीजमध्ये ठेवून देऊ. आत्ताच चालू केलं आहे साहेबाई. हे बघा वायरी वगैरे इकडे मला वाटतं करंटलं आहे वायरी. नाही ते पिन उचला. चला आता साफसफाई करते मस्तपैकी. आता पहिली साफसफाई नंतर बघूया सगळं स्वयंपाकाचं. आणि येता येता तर पूर्ण अंधार पडला. शेतावर जायचं होतं आज. तर शेतावरचं काही तर अख्खा दिवस आपण प्रवासात गेला आज. एवढं आपण किती 12-12:30 निघालो होतो. तिथून येता येता किती वाजले हो किती वाजले 7:30 का 7:30 7:30 झाले. तर एवढा टाईम झाला येता येता.
तर चला आता मी काय काय सामान आणून घेते पहिला. हे बघा काकड्याची फुलं तेवढी भेटली, म्हणजे फुललेली अर्धी तेवढीच गलून पण गेलीत खाली. ते कधीच येऊन ना खुडायला पाहिजे ते. आता सकाळी उद्या बाकीच्या काय आहेत त्या उद्या सकाळी खुडेल, ताज्या ताज्या ठाण्याला घेऊन जाईल. आपला म्हणजे असं फुलं द्यायला लागलं आहे मस्त की तिकडं तर आता रात्रीचे तर दिसणार नाही, तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करते. ते बघा तिकडे हो 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 इकडं आंब्याचे फांदे आहेत, त्याच्यावर सरडा आहे. हे बघा दिसतच नाही. वा 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 बाहेर तिकडे एकदम दिसत नाही आहे, अंधारे असल्यामुळं. मस्त सफेद सफेद झालं आहे पूर्ण. तेवढेच खाली पण पडलेत खाली. ते अगोदर कोणीतरी नेलेले असतील, जास्त काही पडलेले नाही, ताजी ताजीच पडलेली आहेत. आज मी येणार म्हणून खुडले नसतील इथे लोकांना. आणि हे बघा सरडा बघा, हे बघा मस्त फांदीवर झोपला आहे आणि मी त्याच फांदीला धरलं. हे बघा सरडा, हे बघा. तर अशी फुलं फुललेली आहेत. आपला इथे कढीपत्त्याचं पण झाड मस्त झालं आहे. चला कढीपत्त्याचं झाड, आता कढीपत्ता काढावाच लागणार आहे. 2 काढून घेते लिप्स. आणि चला भाजी. आणि हे बघा बहिणीकडून मिरचीची रोपे आणले. ठाण्याला आपल्या तिथेशी येतात होऊन जातील. मस्त खतबीत लावून ना त्याला मस्त की ठेवून देते, म्हणजे कसं कळ्या वगैरे लागेल त्याला. पिंचिंग करायला साहेबाला इंजिन स्टार्ट करून बघतात, पण ते काही होत नाही, काही कळत नाही त्याला. अर्धा तास तरी गेलो होते, अर्धा तास तरी गेल ते. आपण प्रत्येक महिन्याला येऊन हे करायला पाहिजे होतं. मला वाटतं पाणी टाकल्याशिवाय नाही दे.